हिंदी बिग बॉस बघत नसाल ना तर मी म्हणेन बघू पण नका। ॲज अ होस्ट सलमान खान एवढ्या घाणेरड्या पातळीवरती कसा का उतरू शकतो? शेम ऑन यू सलमान खान तो पहिला सलमान खान मला राहिलेला दिसत नाही आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तुम्ही हिंदी बिग बॉस पाहता नाही पाहता आजचा वीकेंडचा वार बघितला असेल, कसा वाटला सलमान खान? मला तर आज आहे ना सलमान खानपेक्षा रितेश देशमुख कितीतरी पटीने चांगला वाटला, कितीतरी पटीने बरा वाटला। जर असं म्हणता येणार नाही, जो हिंदी बिग बॉसचा पूर्ण सीझनच चालला आहे ना, तुम्ही जर गेले 18 सीझन उघडून बघितले आणि जर कम्पेअर केलं ना तर 18 सीझनमध्ये सगळ्यात हा 19वा सीझन आहे ना, हा तुम्हाला बायस दिसेल टोटली। आता म्हणणारे म्हणतील हे दरवेळेचं रडगाणं आहे, बायस, परंतु जर मुद्दे शोधून काढले तुम्ही आणि जर कम्पेअर केले ना तर बरेचसे असे मुद्दे आहेत जे की प्रश्न उपस्थित करतात। जर तुम्ही बिग बॉस बघत नसाल ना तर मी म्हणेन बघू पण नका। फक्त एकच रिक्वेस्ट करेल, आपला मराठी मुलगा प्रणित आहे आतमध्ये, फक्त दर आठवड्याला तो नॉमिनेटेड असेल पण त्याला वोट फक्त नक्की करा जिओ हॉटस्टार ॲपमधून। तर आता सांगायची गोष्ट अशी, आजच्या विकेंडच्या वारला काही मुद्दे सलमान खानकडून जे डिस्कस केले गेले, जे की डिस्कस केलेले मुद्दे मला तरी डिस्गस्टिंग वाटले। सलमान खान तो पहिला सलमान खान मला राहिलेला दिसत नाही आहे, जो व्हॅलिड मुद्दे काढून बोलत होता, व्हॅलिड मुद्दे काढून भांडत होता, फेअर कंटेस्टंटला सपोर्ट करत होता आणि फेअर कंटेस्टंटला झापत होता। पण आता काहीतरी वेगळंच पिक्चर दिसतंय। घरामध्ये अमाल नावाचा जो मुलगा आहे, तुम्हाला माहितीच असेल, अमाल मलिक हा, त्याच्या वडिलांचं काय नाव काहीतरी समथिंग डेबू मलिक काहीतरी आहे। हे जे डेबू मलिक आहे हे सलमान खानचे चांगले मित्र आहेत। पहिला मुद्दा जो सलमानने डिस्कस केला तो होता तानिया आणि नीलमसारखे सर्वांनी राहा घरामध्ये, ते खूप छान करत आहेत। तानियाचं समजतो रडून भांडून मुद्दे काढून फुटेज खाते, पण नीलम काय करते तिचं नाव पण मला आठवत नाही, मला लिहून ठेवावं लागतं। विचारलं तरी म्हणतो अरे ती नाही का ती कामवाली बाई, ती नुसतीच चहाचं कप उचलून इकडे तिकडे नेत असते आणि कुणाला चहा देत असते, ती कोण रे? हे नीलम करते आणि तुम्ही सगळ्यांना म्हणता की त्यांच्यासारखे राहा। हा सगळ्यात पहिला बेसलेस पॉईंट सलमानचा आजच्या विकेंडच्या वारचा। दुसरा तानिया निहलचा मुद्दा, जे त्यांचं भांडण चालतं वगैरे वगैरे, त्यातला एक पॉईंट मी बोलेन, त्याच्यावरती सलमाननी बोलायला काही हरकत नव्हती। जसं की तानिया ही जसं सांगते, जसं बोलते, जसं श्रीमंत घरातून आहे तानिया मित्तल आणि तिच्याकडे खूप पैसा आहे, तर ती बोलतानाही बोलून गेली मी आत्तापर्यंत माझ्या फॅमिलीबद्दल काय बोललो नाही, वडिलांबद्दल काय बोललो नाही, पण सगळं काय बोलून गेले। वडील रिअल इस्टेटचं करतात, ते दिल्लीला असतात, ही आईबरोबर राहते, ते नॉर्मली एकत्र राहत नाहीत, येऊन जाऊन असतात, बरेचसे मुद्दे तानियाने घरात सांगितलेत। आणि आज बोलताना खोटं बोलत होती की मी काही बोललेलं नाही। आणि नेहल जी बोलली की सिल्वर स्पून बना आहेस, तर तो मुद्दा बरोबर होता। नेहल जी म्हणते की मी माझ्या स्वतःच्या आयावरती सगळं काय केलं, स्वतःच्या हिमतीवरती सगळं काय केलं आहे, खरं आहे। नेहलचं जे वडील आहे ते फुलं विकून फुलांचा धंदा करून त्यांनी त्याला मोठं केलं आहे। तिची आई ही लहानपणीच एक्सपायर झाली, एकटीच मुलगी, शिकले, वडिलांच्या छत्रछाईखाली राहिले, सर्व काही तिने स्वतःच्या हिमतीवरती तिनं मिळवलं। आता तानियाचं जर बोलायला गेलं तर ती अशी म्हणू शकते की मी माझ्या हिमतीने मिळवलं, पण ती अशी नाही म्हणू शकत की मी खूप स्ट्रगल केला, माझ्याकडे काही नव्हतं आणि मी मिळवलं। काही एक गोष्टी मिळवण्यासाठी जो तुम्हाला सपोर्ट हवा असतो, कुठला सगळं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग नाही घेऊ शकत, तर तो जो सपोर्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो। आणि ते जेव्हा तुम्ही एखाद्या अशा कुटुंबातून येता जो फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे, फायनान्शियली तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही आहे, तेव्हा तो सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो, जो पॉईंट असतो, तो बाजूला राहतो। तुम्हाला फायनान्शियली स्ट्रगल करावा लागत नाही, पैसे इझिली अवेलेबल होतात, भांडवल इझिली मिळतं आणि एखादा धंदा चालवण्यासाठी जो सेटअप लागतो तुम्ही इझिली करू शकता। हा सगळ्यात मेन मुद्दा होता जो तानियासाठी मला बोलावं असं वाटेल। तू बिझनेस करतेस, तू बिझनेस वुमन आहेस, बिझनेस पुढे नेला पण असशील, परंतु त्यासाठी लागणारं जे कॅपिटल आहे, जे भांडवल आहे, तुला इझिली मिळालेलं आहे, जे फॅमिलीच्या क्रेडिटवरती म्हण किंवा फॅमिलीकडून म्हण, तुला इझिली मिळालेलं आहे, जे आमच्यासारख्या लोकांना लाख रुपये पण कोण देणार नाही, हे तू लक्षात ठेव। मध्ये सलमाननी थोडंसं बोलणं गरजेचं होतं। त्यानंतर तिसरा मुद्दा, बशीर आणि निहलचं जे भांडण झालं त्याच्यामध्ये बशीरने चार्ज घेतला नाही, तर बशीरने चार्ज घेतला होता। हा बशीर हा डायरेक्टली अंगावरती गेला होता, आपला प्रणित मोरे मर्द मराठा डायरेक्टली पुढे गेला आणि हाताने त्याला मागे ढकल, आणि तुम्ही बघितलंच असेल तर बशीरचाही त्यांनी बाजू घेतली। त्यानंतर जिशानची बाजू घेतली, त्यानंतर जिशानला झापलंही कारण तो खूप चुकीचं बोलला आहे, तुम्ही बिग बॉस थर्ड क्लास शो आहे, आम्ही कधी बघितला पण नाही। नंतर येऊया कुनिकावरती। कुनिकाचं आणि अमालचं जे भांडण झालं, या भांडणामध्ये कुनिकाला पहिला अमाल बोलला की 40 वर्षापासून तुला काम नाही आहे, तू अशी आहे, तू तशी आहे। तेव्हा बोलताना कुनिकाही म्हटली तू बाहेरचं काढतोयस तर मी तुझं काढते, तुझ्या फॅमिली अशी आहे, तुझ्या फॅमिलीत हे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आहेत, आणि काहीतरी अजून पण बोलून गेली त्याच्या वडिलांबद्दल। आता ह्याला डिफेंड करताना ॲज अ होस्ट सलमान खान एवढ्या घाणेरड्या पातळीवरती कसा का उतरू शकतो? तू ॲज अ होस्ट आधी अमालला बोल की अमाल मुद्दा तू चालू केलास, पर्सनल गोष्ट तू बाहेर काढलीस, 40 वर्षाची गोष्ट तू करायला नको पाहिजे होती। नंतर कुनिकाला बोल की कुनिका, अमाल जर तुला पर्सनली तुझ्याबद्दल बोलला होता तर अमालच्या कुटुंबाला तू का मध्ये खेचलंस, त्यांच्याबद्दल तू का बोललीस? ॲज अ होस्ट सलमानने एवढे बेकार डिस्गस्टिंग पॉईंट काढलेला आहे की तो कुनिकाला म्हणाला की तुझा मुलगा 2 दिवसापूर्वी बड्डे सेलिब्रेट करायला बँकॉकला गेला, तर आम्ही त्याचा अर्थ काय काढायचा? शेम ऑन यू सलमान खान, तू ही कंटेस्टंट सारखाच खेळलास,
तू एक होस्ट आहेस, होस्टसारखं न करता कंटेस्टंटसारखाच तू खेळतोयस तर काय समजायचं. सलमान खान हेही म्हटला की अमालचे जे वडील आहे डेब्यू मलिक समथिंग, तर मी त्याला चांगला ओळखतो, सगळं मला माहिती आहे. तो एक प्रकारे त्यांना डिफेंड करत होता आणि टेस्टर्सला सलमान हे सांगतोय की मी मागच्या आठवड्यामध्ये जे काही अमालला बोललो ते हक्काने बोललो, त्याला एक मोटिवेशन वगैरे मिळावं म्हणून बोललो. का हक्काने? तो शोमध्ये आला आहे ना, मग एक कंटेस्टंट म्हणून बोल. हक्काने घरचा माणूस म्हणून बोलायला तू काय तुझ्या घरी नाही त्याला बोलवलेलंस, बिग बॉसच्या घरात आहे तो. तर बोलायचं असेल त्याला घरी घेऊन जा ना, ट्रॉफिक दे नाही तर डायरेक्टली घरी घेऊन जा. तू बाकीच्यांसारखंच त्याला ट्रीट कर, त्याला काय एवढी VIP ट्रीटमेंट देतोय. आणि जर आम्हाला जिंकवण्यासाठीच आणला असेल मी त्याचा पोरगा म्हणून, तर जिंकवून टाका त्याला. नका आम्हाला वोटिंग करायला लावू, नका आम्हाला शो दाखवू, जिंकवून टाका. दरवर्षीपेक्षा खूप बेकार घाणेरडा बायसनेस चालवला आहे. दरवर्षी असतो पण ह्या वर्षी काहीतरी वेगळाच प्रकार चालू आहे. सलमान खान अमाल, बसीर, जिशान अख्ख्या ह्या गँगला खुले आम सपोर्ट करतो. प्रत्येक आठवड्याच्या वारला अभिषेक बजाज, प्रणित मोरे या टीमला झापलं जातं. त्यांच्या चुका नसल्या तरी झापलं जातं. अमल मलिक यांच्या चुका असल्या तरी त्या काढल्या जात नाहीत. कितीतरी गोष्टी झालेल्या ज्या चुका असताना काढल्या गेल्या नाहीत. अक्षरशः किळसवाना प्रकार चालू आहे बिग बॉस हिंदीमध्ये. आणि मी म्हणेन हिंदी बिग बॉस बघू नका अजिबात. तुम्ही बघाल तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला मनातून वाईट वाटेल आणि तुम्ही मेंटली डिस्टर्ब राहाल. तुमची चिडचिड आहे ना, चिडचिड कुठे काढाविषयी अशी वाटेल. आजचा विकेंडचा वार बघितल्यानंतर माझं मन पूर्णपणे उडालेलं आहे. तर हा व्हिडिओ जर कलर्सवाल्यांपर्यंत पोहोचत असेल तर हा एका सामान्य माणसाचाच फीडबॅक तुम्ही समजू शकता की शो हा खूप घाणेरडा चाललेला आहे आणि अगदी बायसनेस हा हाय लेवलला आहे. तर मित्रांनो, काही असू द्या, आपण शो बघू नको बघू, पण आपला मराठी माणूस प्रणितला नक्की सपोर्ट करा. प्रत्येक दिवशी ज्या दिवशी तो नॉमिनेट होईल त्या दिवसापासून शुक्रवारपर्यंत प्रत्येक दिवशी 99 वोट तुम्ही करू शकता आणि वेगवेगळ्या मोबाईल नंबर्सने लॉग इन करून तुम्ही करू शकता. प्रणित मोरेला आपण सपोर्ट करूया आणि आपला मराठी माणूस जिंकेल याची काळजी घेऊया. असे जे मुद्दे पटणार नाहीत त्यावरती नक्कीच बोलू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.